11 तारखेला निशीचा वाढदिवस आहे, बर्थडे. काहीतरी बे दाखतोय काहीतरी. माहितीये मला, पण बाबा ऍक्च्युली कमिटी डिसाईड करते ना, तर ते बदलता येणार नाही. सॉरी निशी. इट्स ओके. तसंही एक्सपेक्टेड होतं. आणि बरं आहे ऍक्च्युली हे नाही आहेत ते. पार्टीच्या दिवशी काही सीन नाही ना क्रिएट करता येणार तुम्हाला. निशी नाही तर काय दया पप्पा, हिला काय इंटरेस्ट असेल माझ्या पार्टीमध्ये. नाही आहेत ते बरंच आहे. आणि ते असो वा नसो, माझी पार्टी ही होणारच आहे. बरं, नंतर प्रॉब्लेम नको म्हणून आत्ताच सांगतोय. मला सुद्धा जावं लागणार आहे परवा. माझं एक काम आहे. कुठे? काय तुझ्या त्या मित्राच्या बॅचलर पार्टीला जायचं आहे ना? हो, बरोबर ओळखलं. तिकडेच चाललं. काय गरज काय आहे? नाही, काहीच गरज नाही आहे. एक काम करतो, मी माझ्या मित्राला बोलावून घेतो ऑफिसला. त्याला म्हणतो मस्त ऑफिसमध्ये चिल करूया, कॉम्प्युटर समोर, कीबोर्डवर छान पार्टी एन्जॉय करूया. तसं चालेल? एक दिवस काहीतरी मित्रांबरोबर जायचं म्हटलं की काय प्रॉब्लेम होतं मला काय कळत नाही रे. माणसाला थोडं रिलॅक्स व्हायला नको का? बरं, हा चाललाय 2 दिवस, याला नाही अडवतात, याला अडवा ना. तो कामासाठी चाललाय, पार्टी करायला नाही चाललाय तो. मी दया पप्पा एकच दिवस म्हणतोय ना, जाऊ द्या ना. अशा सगळ्या पार्ट्या आहेत ना, आम्ही चांगल्या अनुभवलेल्या आहेत. हां, दया पप्पा तुम्ही काय म्हणताय ते मला कळतंय, पण युवी आता असं नाही वागणार. युवी सांग त्यांना तू दारू पिणार नाहीस, आणि हा वेळेत घरी येशील हे पण सांग. येईन. बघा दया पप्पा, माझा युवी सुधारलाय. तो असं काही नाही वागणार. तू घेतेस, तू जबाबदारी घेतेस त्याची? हो, मी घेते जबाबदारी. कारण मला माहिती आहे माझा युवी माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही. हो ना? हो. झालं तुमचं सगळ्यांचं. एक काम करा, इथे रांगेत उभे राहा. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो मी. या. युवी चिडतो कशाला? अरे मग काय चाललंय? हे करणार नाही ना, ते करणार नाही ना, खिडकीतून हात बाहेर काढणार नाही ना. काय शाळेत आहे का मी? लहान आहे का मी? हा, चिडू नको ना. नाईट आउट साठी जातोय, त्याच्यासाठी काय मी परमिशन काढायची आता तुम्हा सगळ्यांची? हा, दया पप्पा म्हणा ना एकदा जा म्हणून. ठीक आहे, जा. तुझ्या जबाबदारीवर सोडतोय आम्ही. युवी चल, तयारी करायची आहे ना. थँक गॉड. काय ग, देवाचे आभार का मानतीयस? अरे तुझा फेवरेट धीर येणार होता ना, नशीब नाही आला म्हणून म्हणलं थँक गॉड. अगं पण तो तसाही नसताच आला. पार्टी इतक्या जवळ आली आहे, त्याला त्याचीच सगळी तयारी करायची असणार आहे. बरं झालं ना नाही येणार आहे, कारण मला आता या क्यूट कपलचा कार्यक्रम बघता येईल. हे घे पाणी घे. सावकाश. चला सगळी तयारी झाली बरं का. चल ठेव अगदी त्या ठेवणामध्ये. तुम्ही ऐक ना. हा, मला सांग, हे अधिक मासात एवढे लाड का असतात जावयाचे? अगं अधिक मास कधी येतो? 3 वर्षात ना एकदा. बरोबर आहे. म्हणजे बघ, आपलं सौर वर्ष 365 दिवस 6 तासांचं असतं, आणि चंद्रवर्ष 354 दिवसांचं असतं. म्हणजे मग मधले राहिले किती? 11 दिवस की नाही. मग त्या 11 दिवसांमुळे आपले ऋतू आणि सण हे सगळे गडबडले जातात ना. म्हणून मग तो 11 दिवस असं धरून 3 वर्षानंतर एकदा अधिक मास येतो. पौराणिक कथेनुसार जेव्हा हे गणित बसलं तेव्हा 12 महिने बाकीच्या देवांनी वाटून घेतले. आता अधिक मास आला तेव्हा कुठलाच देव पुढे येईना, आणि मग श्री विष्णू देवानी अधिक मासाची जबाबदारी घेतली. आणि म्हणून आपल्या परंपरेनुसार आपण जावयाला विष्णू मानतो की नाही. अच्छा, म्हणून जावयाचे एवढे लाड केले जातात. इंटरेस्टिंग. पण मी काय म्हणते, आज तर एकच जावई आलाय, मग सगळे लाड एकच जावयाचे होणार हो ना. आता त्याला काय करायचं? जावई नाही आला तर मग नातीला बसवायचं, तिला वाण द्यायचं. ये ग निशी, ये बैस. कोणाची दृष्ट नको ग बाई लागायला या लक्ष्मी नारायणासारख्या जोड्याला. काय ग गधडे, माझी नक्कल करतेस काय? हो तुम्ही. अरे ये माधवा, ये. झाली सगळी तयारी. ये. काय म्हणताय जाऊ बापू? हा, आयुष्यमान भाऊ, आयुष्यमान भाऊ. या बसा या. अगं घरात अनारसे असणं म्हणजे समृद्धीचं लक्षण आहे, आणि आपल्यामध्ये 33 कोटी देव असतात की नाही.
त्या 33 कोटी देवांचा मान जावयाला द्यायचा असतो म्हणून अनारसे द्यायचे. आता तुझं लग्न झालं ना की तुझ्या नवऱ्याला सांग, म्हणजे तो पण येईल. मग या जोडीनं. काय सो सॉरी रेवाताई, तू एक काम कर, तो होतं मला छडीने मार किंवा नाही तर एक काम करतो मी 100 उठावशा काढतो, पण खरंच सॉरी, माझ्याकडनं परत अशी चुकी नाही होणार. सो सॉरी रेवाताई, खरंच सॉरी. व्हॉट सॉरी टेक्नो? एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते? नीट लक्ष ठेवता येत नाही तुला? अगं मी लक्ष ठेवूनच होतो, लोकेशन पण ट्रॅक करत होतो, पण आज सकाळपासून मला त्याचं लोकेशनच दाखवत नव्हतं. बहुतेक ना माझ्या सिस्टीम मध्ये काहीतरी एरर झाला असणार. मी एकदा चेक करतो. ओके ओके, खरंच सॉरी, पण प्लीज असं परत कधीच नाही होणार, मी तुला प्रॉमिस करतो. ओके, सो सॉरी रेवाताई. टेक्नो, तुझ्या ते एररमुळे आज अख्खं मिशन क्रॅश झालं असतं आपलं. थोडक्यात वाचलोय आज आपण, कळतंय का तुला? आपल्याला कुठलाही हलगर्जीपणा करून चालणार नाही ना टेक्नो. छोट्यातल्या छोट्या गोष्टीवरती पण नजर ठेवायला लागेल. जस्ट बी अलर्ट. हो रेवाताई, सॉरी. आम्ही निघतो आता. तू स्वतःची काळजी घे हा. आणि पुढचे 2 दिवस आम्ही नसणार आहोत, आश्रमाचं काम आहे म्हणून जातोय. रेवा सुद्धा आहे आमच्या सोबत. बर, नीट जा आणि काळजी घ्या एकमेकांची. तुम्ही दोघं एकत्र जाताय म्हटल्यावर काळजी घेणारच, तर मला काळजी करायचं काहीच कारण नाही. निघू? पाया पडतो. हो, सौभाग्यातील हो आयुष्यमान. चल.